नमस्ते मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. गावात राहणारी सई नावाची एक शांत, मेहनती आणि स्वाभिमानी मुलगी रोजप्रमाणे कामावर जात होती. गावातील दादागिरी करणारा विक्रम नेहमी लोकांना त्रास द्यायचा. एके दिवशी बाजारात सर्वांसमोर त्याने आईचा अपमान करणारा प्रयत्न केला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, "तू माझं काय कांड करणार?" पण साईने शांतपणे उत्तर दिलं, "वेळ आल्यावर सत्यच उत्तर देईल." काही दिवसांनी गावात सरकारी चौकशी सुरू झाली. सई प्रत्यक्षात एका विशेष तपासात पथकासाठी गुप्त माहिती गोळा करत होती. तिच्याकडे विक्रम आणि त्यांच्या साथीदारांनी गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे, सरकारी निधींचा गैरवापर करण्याचे आणि अनेक लोकांचा धमकावल्याचे पुरावे होते. संपूर्ण गावासमोर पुरावे सादर होताच विक्रमचे खरे रूप उघड झाले. त्याने आयुष्यभर भीतीपोटी गप्प बसले होते. ते एकामागून एक पुढे आले आणि सत्य सांगू लागले. पोलिसांनी विक्रम व त्यांच्या साथीदारांना अटक केले. न्यायालयात सर्व पुरावे सिद्ध झाल्यानंतर त्यांना शिक्षा झाली आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या. सईच्या धैर्यामुळे गावात पुन्हा शांतता आणि विश्वास निर्माण झाला. ग्रामसभेत तिचा सत्कार करण्यात आला. ती म्हणाली, अन्याय करणारा कितीही बलवान असला तरी सत्य, समय आणि धैर्य याचा पुढे त्यांचा प्रभाव निश्चित असतो. त्या दिवसानंतर गावात अनेक लोकांना एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली. मुलींना सन्मान जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं, गरिबांना न्याय मिळाला आणि गाव विकासाच्या मार्गावर पुढे जाऊ लागलं. ही घटना अनेक वर्ष लोकांच्या स्मरणात राहिली, कारण तिने प्रत्येकाला शिकवलं की खरा विजय ताकदीचा नसून तर सतत प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा असतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. धन्यवाद. आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.